यंदा नंदुरबार नगर परिषदेसाठीची निवडणूक चुरशीची पाहायला मिळेल। गेल्या 20 वर्षांपासून रत्ना रघुवंशी यांनी काँग्रेसच्या तिकिटावरून नगराध्यक्षपद भूषवलं, मात्र शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांची ही पहिलीच लढत असेल। त्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे। लोकसभा विधानसभा निवडणुकीचा वचपा काढण्यासाठी भाजप यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या विरोधात पूर्ण ताकदीने मैदानात उतरली आहे। या निवडणुकीची राजकीय समीकरणं कशी असतील पाहूयात आमचे प्रतिनिधी आफताब खान यांनी घेतलेल्या आढाव्यातून। नंदुरबार जिल्ह्यातील 4ही नगरपालिकांसाठी होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीत अति महत्त्वाची आणि सर्वात मोठी नगरपालिका हे नंदुरबार नगरपालिका आहे। नंदुरबार नगरपालिका निवडणुकीत महायुती विरुद्ध महायुती असे चित्र स्पष्ट झाले आहे। शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप अशी समोरासमोर लढत पाहायला मिळणार आहे। शिंदेंची शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची मागील 20 वर्षापासून नंदुरबार नगरपालिकेवर एक हाती सत्ता आहे। मात्र शिंदेंची शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना आव्हान देण्यासाठी नंदुरबार विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित तथा माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी देखील भाजपाकडून ही निवडणूक लढण्याचे निर्णय घेतले आहे। आपल्या सोबत भाजपाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अविनाश माळी हे आहेत। आपण यांच्याशी बातचीत करूया, यांचे विजन काय आहे ते जाणून घेऊया। भाऊ, आपण नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार आहात, आपलं विजन काय आहे शहरासाठी? हे नंदुरबार शहर जे आहे त्याचा विकास रखडला, जे शासनाकडून निधी येतो मात्र तो इथं खर्ची होत नाही, तो कुठे जातो हे आता जनतेला कळलंय। म्हणून जनता आम्हाला भरभरून प्रतिसाद देत आहे आणि जनतेच्या विश्वासावरच आम्ही उभे आहोत। कारण विकास हा रखडला आहे शहरातला। कारण गावित साहेबांनी भरपूर निधी इथं देण्याचा प्रयत्न केला, समाजांना सभागृह असेल, अजून विकास कामं असतील, मात्र नगरपालिका ज्यांच्या ताब्यात होती त्यांनी एनओसीच दिली नाही आणि पत्र दिलं की हे याची आवश्यकता नाही म्हणून। तर आज नंदुरबारचे कितीतरी मोठे समाज जे आहेत त्यांना सगळ्यांना, छोटे मोठे समाज सगळ्यांना ज्यांनी गावित साहेबांनी निधी दिला होता ते सगळ्यांना फक्त एनओसी न दिल्यामुळे तो विषय रखडला आहे आणि आज प्रत्येक समाजाची वास्तू ही होऊ शकली नाही जी एवढ्या काळात होऊ शकत होती। त्यांनी फक्त आधार आणण्याचं आजपर्यंत काम केलेलं आहे। नगरपालिका निवडणुकीसाठी शिंदेंची शिवसेनेकडून रत्ना रघुवंशी यांना उमेदवारी देण्यात आली आहे। ते आपल्या सोबत आहेत। प्रचाराला देखील त्यांची सुरुवात झाली आहे। कशा प्रकारे ते प्रचार करत आहेत, काय त्यांच्या निवडणुकीच्या विजन आहे ते आपण जाणून घेऊया। ताई, आपण प्रचार करत आहात, काही मुद्दे आहेत प्रचाराचे आपल्याला? प्रचार अशा निरनिराळ्या कल्पना अशा विविध सुचत राहतात, तसतसं आम्ही करत राहतो। आमच्या नंदनगरीसाठी भैया यांचं नेहमी सातत्याने निरनिराळे म्हणजे जेही नंदुरबारकरांना काय सोयीचं होईल हे त्यांच्या मनात निरनिराळ्या कल्पना ह्या सुरू राहतात। आणि आता आम्ही विठ्ठलाची अशी मूर्ती बसवली, प्रतिकृती आपल्या पंढरपुराची श्री रामचंद्राची मोठी अशी मूर्ती आम्ही बसवण्याचा मानस केलेला आहे। आपले महाराज संभाजीराजे यांची आम्ही असं पुतळा असा बसवण्याचा आमचं ऑलरेडी भूमिपूजनही झालंय, कामही सुरू आहे। आणि आता शिरीष दादा, विक्रांत भाऊ मोरे हे पण भैयांच्या साथीला आहे। नंदुरबारचा विकास त्यांच्या जोडीने झपाट्याने पुढे सुरू होत राहील अशी आम्ही सगळ्यांना मी ग्वाही देते। आपण पाहू शकता ठिकठिकाणी ग्रुपमध्ये निवडणुकी संदर्भात चर्चा आपल्याला पाहायला मिळत आहे। उमेदवार कसा पाहिजे, कुठल्या मुद्द्यावरती निवडणूक होणार आहे हे आपण जे युवक बसले आहेत यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया। भाऊ, काय म्हणणार, आपल्याला काय वाटतंय की आपल्याला उमेदवार कसा पाहिजे? करोडोची इमारत बनवून विकास हा होत नाही। विकास हा सर्वसामान्य जनतेत व्हायला पाहिजे, रस्त्याचा विकास व्हायला पाहिजे, त्याच्यानंतर शुद्ध पाण्याचं नियोजन असायला हवे, त्याच्यानंतर लाईटाची व्यवस्था असायला हवी। निवडणुकीच्या तोंडावरती आज कुठंतरी स्ट्रीट लाईट बसवले जात आहे, कुठंतरी रस्त्याला डागडुजी केली जाते। मग इतके वर्ष नगरपालिका करत काय होती? एकदम ग्राउंड लेअरच्या कामांवर युवा नेत्याने, नगरसेवकाने काम केलं पाहिजे आणि त्याच्या वार्डातला प्रत्येक लाभार्थ्याला त्या लाभ मिळाला पाहिजे। आफताब खान, पुढारी न्यूज, नंदुरबार।